मनापासून हार्दिक स्वागत या ठिकाणी करतो. आज खरं तर गरज नसताना प्रेस कॉन्फरन्सला आपल्याला समोर जावं लागलं. किंबहुना अनेक मी जवळपास 20-25 वर्ष झाले मी रामराजेंच्या शिव्याच खातो. कायम ते म्हणतात ह्याचं टिकणार नाही, हा चालणार नाही. मी कधी त्याचं गांभीर्याने घेत नाही. हा कधी खासदार होणार नाही, MIDC करू शकणार नाही, कारखाना उभा राहिला तर 8वं आश्चर्य, नगराध्यक्ष होऊ शकत नाही, मी असंच तर होऊन देणार नाही, आमदार होऊन देणार नाही, पंचायत समिती जाऊन देणार नाही. ती जी गोष्ट करून देणार नाही म्हणजे ती ऑटोमॅटिक होती. त्यामुळे मला किती शिव्या दिल्या तरी मी त्याच्याकडे फार गांभीर्याने लक्ष देत नाही. तालुक्यामध्ये आज त्यांचा फिरून तिकडे खंडाळ्याचा बोरीचा बार संपला. सकाळी की संध्याकाळी यांचा बोरीचा बार चालू झाला. विषय काय आहे की मला शिव्या देण्यामध्ये त्यांना एवढं देण्यापेक्षा आता वयाप्रमाणे त्यांनी परमेश्वराची आराधना केली तर त्यांना परमेश्वर पावेल. आणि जी बुद्धी त्यांची भ्रष्ट व्हायला लागलेली आहे ती कदाचित टाळ्यावर होऊन नातवंड आणि बाकी सगळ्यांना जे वेळ द्यायचं म्हणतायत तालुक्याच्या सकारात्मक कामाला लागेल. विषय काय झाला आहे की मोठ्या प्रमाणामध्ये तालुक्यामध्ये प्रवेश होणार आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर पुढच्या 10-15 दिवसामध्ये प्रवेश होणार आहे. हे त्यांना कळायला लागल्यापासून मग माझ्याकडे लोक माघारी फिरणार आहेत, हे होणार आहेत, अशा अफवा उठवायच्या. माझ्यावर टीका करताना किंवा या तालुक्यातल्या नेते मंडळीवर टीका करताना त्यांनी काल सर्वात घाणेरडी, ज्याला माफ न करता यावं, कारण श्रीकृष्णाने महाभारतात सगळ्याला माफ केलं, फक्त एकाला माफ केलं नाही. कोणाला माफ केलं नाही तुम्ही माहिती तुम्हाला? अश्वत्थामा. का माफ केलं नाही? कारण त्यांनी अक्षम्य अशी चूक केली. काल साखरवाडीमध्ये बोलताना साखरवाडीच्या कन्येवर, ती माझी मुलगी असल्यासारखीच आहे, मला तारा, इंदिरा आणि मला शिवांजली किंवा माझ्या इथं असणाऱ्या सगळ्या नगरसेविका 10-20 वर्षाच्या मुली माझ्या मुली असल्यासारखीच आहेत, त्याच वयाच्या माझ्या मुली येतात. आणि अशा मुलींच्या बाबतीमध्ये लोकांच्या मनामध्ये आणि वडिलांच्या कुटुंब, आज ते कुटुंब सगळं डिप्रेशनमध्ये आहे. भोसल्यांचं कुटुंब डिप्रेशनमध्ये आज. म्हणून मला ही पत्रकार परिषद घ्यावी लागली की अतिशय घाणेरडी टीका तालुक्याच्या कन्येवर त्यांनी केली. साखरवाडीकरांना तर मी काय म्हणायची गरजच नाही. त्यांनी त्याचं उत्तर द्यायला पाहिजे. रामराजे त्यांना शंड म्हटले. आता शंड म्हटले, शंडचा असं संस्कृत मराठीत अर्थ सांगायची गरज कोणाला नाही. एवढे सगळे शान आहेत. जी लोक त्यांना सोडून गेली त्यांना कुत्री म्हणाली. आता हा त्यांचं हे म्हणतात आम्ही सुसंस्कृत आहे, या वय त्या वय. कुठला सुसंस्कृतपणा 17-18 वर्षाच्या काळामध्ये तुम्हाला माझ्यावर टीका करताना त्यांना दिसला? 20-21 वर्षाच्या मुलीवर टीका करताना त्यांनी कुठली पातळी गाठली? आणि समोर बसणारे लोक शंड म्हणतात आणि तरी ते टाळ्या वाजवतात. खरं तर मला जे समोर बसणाऱ्या लोकांवर कीव येते की तुम्हाला लोक शंड म्हणतात आणि शंड म्हटल्यानंतर तुम्ही टाळ्या वाजवता. तुमची पिढी, तुमची पोरं माफ करणार नाहीत तुम्हाला. त्या मंडपात बसून तुम्हाला जर एखादा हिजडा म्हणत असेल आणि तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना हिजडा म्हणत असतील आणि तुम्ही जर टाळ्या वाजवत असाल तर तुम्हाला तुमचीच पिढी माफ करणार नाही. आमचे कार्यकर्ते सगळे हसतायत की लोक जर समोर नेता यांना हिजडा म्हणतो, लोक हिजडे म्हणतात आणि कार्यकर्ते समोर बसतात, त्यांना स्वतःचा स्वाभिमान नाही. त्या गावच्या मुलीबद्दल ते वाईट बोलतात, त्याचा स्वाभिमान नाही. आणि अशा गोष्टीसाठी आज ही पत्रकार परिषद घ्यावी लागली. मला रामराजेंना त्यांना स्मृतिभ्रंश झालेला आहे. ते नेहमी म्हणतात की मला पोलीस संरक्षण काढून घ्या, इकडं करून घ्या. तुम्हाला मला गोळ्या घालायच्या आहेत का? घाला ना, तुम्ही सांगा ना मला कुठं यायचं. मी तुम्हाला 10 वेळा सांगितलं आहे की मी
अमक्या ठिकाणी येतो तमक्या ठिकाणी येतो. आज सुद्धा संध्याकाळी मी 9-9:30 वाजता गजानन चौकात येतो, एकटाच येतो, पोलीस नाही, बंदोबस्त नाही, काय नाही, एकटाच येतो. तुम्हाला 9:30 वाजता मला तुम्ही येतो, तुम्ही इथंच आहेत पलटण तर मला गोळ्या घालायला तर घाला. तुम्ही ती सुद्धा तुमचं करून झालेलं आहे. 2 वेळा माझी सुपारी देऊन झाली. अनुप शाह निकम वकील साक्षीदार आहेत, पोलीस अधिकारी साक्षीदार आहेत. यांनी माफी मागितली. ह्या रामराजेंनी माझ्या वडिलांची पुण्याच्या सर्किट हाऊसला माफी मागितली. माझी सुपारी पण देऊन झालेली आहे. अजून तुम्हाला जर माझं संरक्षण सोडून या म्हणतात ना, तुम्हाला काय करायचं ते करा, मी येतो. आज संध्याकाळी 9:30 वाजता मी गजानन चौकात येतो. पण तुम्हाला मला काय करायचं नाही. तुम्ही नाही आला तर शंड कोण आहे हे तालुक्याला कळून जाईल. मी एकटाच येणार आहे तुम्हाला. आणि मी तुम्हालाही सांगतो, तुम्हाला माझ्या गोळ्या घालायच्या आहेत, काय करायचं आहे, मी प्रतिकारसुद्धा करणार नाही. तुमची इच्छा आहे ना, पूर्ण होऊन जाऊ दे, चला. पण माझी विनंती आहे की तालुक्यातल्या मुलीबाळांच्या बाबतीत बोलताना तुम्ही आम्हाला शिव्याशाप देताच हो. कायमस्वरूपी शिव्याशाप देण्यापलीकडं काही करत नाही. तुम्हाला चांगलं काम काय दिसत नाही. जे रेल्वेवर कायम टीका करतात, ती रेल्वे आता बारामती चालू होती, दिल्लीला जाता येईल आपल्याला, फलटणची रेल्वे चालू झाली. हे तुम्हाला चांगलं दिसत नाही. फक्त काय म्हणणं, 2 माणसं जातात. लोकांच्या मनामध्ये निगेटिव्हिटी पसरायचं. आज यांचा बोरीचा बार कसे चालला आहे. श्रीराम कारखाना हे चालवू शकत नाही. कार्यकर्त्यांना शेंड म्हणण्यापेक्षा स्वतः ओळखलं पाहिजे. 7-7 कोटी रुपये आम्हाला तिघांना मागितले. अहो तुम्हीच घाला ना, तुम्हीच 30 वर्षे कारखाना वापरताय. 7-7 कोटी तुम्ही टाकून कारखाना चालवा ना. कारखाना कुणाच्या ताब्यात आहे? कर्जमुक्त कारखाना चालवा ना तुम्ही. 7-7 कोटी तुम्हाला काय धाड भरली? मग श्रीमंत लावायच्या ऐवजी भिकारी लावा असतं. मागं लावतात ना श्रीमंत रामराजे. हे नसेल तर आमच्याकडे पैसे नाहीत, भिकारी लावा. बघाल तालुक्यातली जनता आज उदार आहे. तालुक्याच्या लोकांना माहिती तुमच्यावर विश्वास राहिला नाही. तालुक्यातल्या लोकांना सांगतात की तुम्हाला मतदान करता येणार नाही, पैसे भरले नाही भरले तरी मतदान करताच येतं. शेअर भरला नाही म्हणून मतदान करता येत नाही असं आहे का? मतदान करता येत. लोकांना प्रेमाने मागा. तुम्ही शंड हिजडे म्हणून जर लोकांकडनं पैसे गोळा करणार असेल तर तालुक्यातले लोक पैसे देणार नाही. रुपया गोळा होऊ शकत नाही अशा पद्धतीने दम देऊन तुम्ही लोकांच्या नावा बँकांत पतसंस्था टाकून तुम्ही पैसे गोळा करणार का? तालुक्यातली लोक दिलदार आहेत. तुम्ही 15 कोटी नाही 150 कोटी गोळा करतील. पण ती कशाने गोळा करायची आहेत? तुमच्याकडे नसते तर गोळा केले असते ना. इलेक्शनला बेमाप पैसा तुम्ही वाटता. तो पैसा येतो कुठनं? नगरपालिकेला सोन्याच्या अंगठ्या वाटल्या, आल्या का नाही पैसा? मग इथं द्या ना तुम्ही. कारखान्यात पैसे अनामत म्हणून द्या. कारखाना चालवा ना, माघारी न्या. आम्ही काय करायचं? पैसे घालायचे कारण आम्ही ठरवू ना. तुम्ही काय सांगायची कारण कुठली संस्था तुमची नीट चालली? मालोजी बँकेवर RBIने निर्बंध लागले, त्यात घोटाळा झाला म्हणून बँक हे रामराजे सहकार महर्षी म्हणून फिरतात ना. तर हा सहकाराचा चोर आहे रामराजे. आज मोठ्या प्रमाणावर मालोजी बँकेवर निर्बंध लागले. मालोजी बँक पतसंस्थेला विकायची वेळ का आली? दूध संघाचा निलाव का झाला? खरेदी विक्री संघ का गायब झाला? फलटणच्या सगळ्या सहकारी संस्था यांनी वाटोळं करून टाकलं. श्रीराम यांना दुसऱ्याला चालवाय दिला नाही तर श्रीरामची 45 एकर जमीन विकली. श्रीरामसुद्धा यांनी विकला असता. मला सांगा यांचं काम काय आहे? रामराजेंचं काही करायचं नाही. कर्तृत्व ना ह्यांच्याकडे ना ह्यांच्या कुणाकडं आहे. काय कर्तृत्व आहे? मी स्वतःच्या हिमतीवर आम्ही साखर कारखाना काढला, चांगला चालवतोय, गाळप करतोय. गेले 15 वर्ष झाले. म्हणतात की बिलं मागायला गेल्यावर यांना कुठल्या शेतकऱ्याला बिलं मागायला 15 वर्ष आज जवळपास 60-70 लाख गाळप झालेले आहे कारखान्याचं, किंवा 1 कोटीच्या आसपास झाला असेल. मला तर आकडेवारी नाही येते. 1 रुपया कोणाचा राहिला. कारखाना हा आता मोठ्या प्रमाणावर कारखान्याचं एक्सपान्शन चालू आहे. आणि हे भाडोत्री म्हणून काम करतात ना. ह्यांचं काम काय आहे? श्रीराम कारखान्यामधनं मग टनाला कमिशन मिळायचं. तो सोडून गेला तर ह्यांना काय चालवायचं नाही, चालवू शकत नाही. तेवढी मर्दुमकी यांच्याकडं नाही. अरे माझ्या मिशोनं बोलतात माझ्या मर्दुमकी आहे, मी माझ्या बापाच्या नावाने कारखाना काढला. तुम्ही तुमच्या आजा बापांच्या नावाच्या संस्था इकल्या, मोडल्या, भंगारात दिल्या. तुम्ही कसं दुसऱ्याच्या बाबतीत बोलू शकता? चालवा ना कारखाना. तुमच्याकडं मर्दुमकी जर असेल ना तर कारखाना चालवा. मी चालवलं ना. मी कुणाकडे रुपया गोळा केला आहे का तालुक्यातनं? कुणाला अडचणीत रामराजेला पैसे मागायला आले का? काल म्हटले 35,000 रुपये दिला. तर तालुक्याला माहिती 35,000 रुपये घ्यायला आम्ही यांच्याकडे. काय खोटं बोलायचं, रिटून बोलायचं.
आम्ही डेअरी विकली, 8 वर्षापूर्वी डेअरी विकली, 2018ला डेअरीचा सौदा झाला, विकली. तिने 7 वर्ष डेअरी चालवली पुढं, त्याच्या त्या अडचणीने गेला. मग त्याची टीका मला करा, त्या धारूला घालून तुम्हाला डेअरी घेणे म्हणजे तुम्हाला घ्यायची तुम्ही घ्या, मला त्याने इंटरेस्ट असताना मी घेतली असते ना डेअरी. मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही. तुम्हाला धारू तुमच्या मागं फायनान्सर फार मोठा उभा आहे, कमिशन तुम्हाला महिन्याला चोख आणून देतो, तुम्ही चालवा. धारूच्या बऱ्याच तक्रारी माझ्याकडे आलेल्या आहेत, योग्य वेळी त्याचं आपण बघूया त्याचं. मला या ठिकाणी सांगायचं आहे की ते 8 वर्षापूर्वी डेअरी विकलेली, उद्या एखाद्याला गाडी विकली, त्यांनी जाऊन पुढे 2 वर्षांनी अपघात केला तर जुन्या मालकाला पण दूषित होतं का? ज्याचा त्याचा प्रश्न आहे. डेअरी आम्ही स्वतःची हिमतीव काढली, चालवली, चांगली चालवली, नफ्यात विकली. 7 वर्ष त्यानंतर डेअरी चालली. आता मध्ये बॉयलरच नव्हता, हीच नव्हता, 7 वर्ष डेअरी चालवली तिने ना. तुम्हाला बंद पाडायचं तुम्हाला जमतं चांगलं. श्रीराम सहकारी कारखाना हा त्या राम मंदिरात मिटिंग बंद कुणी पाडला? कामगारांना मोर्चा कुणी करायला लावला? तासगावकराचा कारखाना कुणी बंद पाडला? आम्ही बंद पाडला ना. तासगावकराला भिकेला कुणी लावलं? हे रामराजांनी लावलं. त्याची जे पापं इथंच फेडावं लागणार आहेत तुम्हाला. जी पापं तुम्ही केली. आज साखरवाडी कारखाना 12,000 सभासद होते साखरवाडीला. 12,000 सभासदाचा रुपया दिला का धारूकडनं घेऊन? ह्यांनी सांगितलं मी जबाबदारी घेतो, त्यातले निम्मे मला द्या. सभासदांचे पैसे कुणी हाणले? ते ह्यांनी हाणले, रामराजांनी हाणले. 12,000 सभासदांचे पैसे द्यायला पाहिजे ना माघारी. दिले का पैसे माघारी? संस्था बुडवल्या. तासगावकरांचं उदाहरण घ्या. श्रीराम बंद कुणी पाडला? अहो तुम्हाला लाज वाटली पाहिजे, आम्ही बंद पाडतो म्हणा. तुम्ही भर दिवसा मंदिरात मिटिंग घेऊन बंद पाडला कारखाना. आज तुमच्याच्याने चालना, तुमच्या डोकं विश्वास ठेवायला तयार नाही. तुम्हाला लय भारी डोकं आहे म्हणताय, तर डोकं कुठली संस्था तुम्ही निर्माण केली, कुठली संस्था तुम्ही काढली? आणि तुमच्या डोक्याचं भजन किती दिवस वापरता? असतं तुमचं डोकं चांगलं तर विधानसभा जिंकली असती दीपक चव्हाणांनी, पंचायत समितीला तुमचा सभापती झाला असता. तुमचं डोकं लय चांगलं असतं तर तुमचा पोरगा नगराध्यक्ष झाला असता. तर सोसायटीला धुळदेवचा पडलाय पोरगा. तुमचं डोकं चांगलं आहे, किती दिवस? आम्ही पण ऐकून घेतो ना तुमच्या डोक्याची किंमत. नीरा देवगरच्या बाबतीत बोलताय, तुमची लाचारी आम्ही बघितली डोळ्याने. ते अजितदादांनी सांगितलं ना ही चाट, तर एक पाय दिला तर दुसरा पाय रामराजे दिव्यासाठी चाटायचं. नीरा देवगरचं पाणी वाघोशीला येऊन बंद पडलं होतं. 30 वर्ष त्यांना पाणी आणता आलं नाही. 3 वर्षात रणजितसिंह निंबाळकरनी, शरद पवार असतील, अजितदादा असतील किंवा अन्य सगळ्या महाराष्ट्राशी संघर्ष करून नीरा देवगर फलटणमध्ये घेऊन आलं. 75 गावांना फलटणच्या सगळ्या डायरेक्ट इनडायरेक्ट पाणी मिळणार आहे. डायरेक्ट आणि इनडायरेक्ट म्हणून 75 गावांना पाणी मिळणार आहे. घेऊन आलो, हिमतीत संघर्ष केला. प्रसंगी आज याच्याशी संघर्ष करायचा, शरद पवारांशी एवढ्या मोठ्याशी नेत्याशी संघर्ष करायचा, सगळं गमावं लागतं. मला पाडण्यासाठी शरद पवारांनी जीवाचं रान केलंच ना. मी किंमत नीरा देवगरमधूनच मुळच मोजली ना तालुक्याची. अहो हिंमत तुमच्यात होती. नीरा देवगरचं जर तुम्ही त्या खात्याचे मंत्री होतात तर वाघोशी उलटून फलटणमध्ये 1 किलोमीटर आणण्याची तुमची ताकद झाली नाही. 25 वर्ष पाणी तिथं बंद पडलेलं तुम्ही आणू शकला नाही. तुम्ही सांगताय मी हे केलं आणि ते केलं. अहो चुका दुरुस्त करायला शिकल्या पण पाहिजेत. साधी त्या दिव्यावरनं नगरपालिकेच्या दिव्यावरनं टीका झाली. आम्ही आणि सगळ्या आमच्या इथं बसणाऱ्या सगळ्या कोर कमिटी, नगरपालिकेच्या नगराध्यक्षांनी निर्णय घेतला की ते खांबाला दोरी बांधून दिवा पडला का मला माहिती नाही, पण आम्ही सर्वांनी निवड कुठलं वादळ वारं आलं सगळे दिवे काढायला लावले. मी म्हणतो 100-500 दिवे असतील ते काढायला लावले आणि परत बसवायला निर्णय, परत ताकदीने बसवायचा. त्याच्यामध्ये नगरपालिकेच्या आमच्या काही चुका असतील, आम्ही बाबा ते पालखीला घाई केली असेल, पण त्याच्या चुका असतील तर मान्य करून आपण दुरुस्त करायला गेलो पाहिजे पुढं. आम्ही ते काढायला लावलं ना. आम्ही काय ठेवलं का? एक दिवा ठेवला नाही. सगळे दिवे काढून परत नव्याने ताकदीने दिवे लावायचा निर्णय घेतात. चुका मान्य पण करायला लागतं. मला काय सांगायचं आहे, श्रीराम कारखान्याच्या तुम्ही जे सारखं दारू म्हणजे रुपारेल मॅडम पैसे आहेत, त्यांच्या पैशावरती 15,000चं करतील नाही तर 50,000चं करतील. तुम्ही कशाला मिशा पळता? त्यांचं कर्तृत्व आहे, त्या रुपारेल मॅडमचं कर्तृत्व असेल, त्यांच्या जीवावर किंवा त्या दारूचं कर्तृत्व असेल, तुम्ही कशाला मिशा पळता? तुम्ही श्रीरामच्या सभासारखं म्हणता की असं केलं तसं केलं, बिलं मागाय केलं. तुम्ही श्रीरामच्या सभेला गेल्यावर सभासदांना बोलून दिलं नाही. 500 गुंड तिथं ठेवायचा तुम्ही. भोसले साहेबासारख्याचा पाय काढतो, ह्याचा पाय काढतो, सभेला दांडकीन कोयतं घेऊन तुम्ही बसवायचा लोक. आणि तुम्ही सांगता आमच्या कारखान्याच्या बाबतीत एकाचं कधी बिल राहत नाही.
लोकांनाही माहिती नाही. अहो, तुमच्या विश्वास तुम्हाला तालुका थपाड्या रामराजे म्हणून आता प्रसिद्ध झाला आहे. आणि कमिशन टक्केवारीतला रामराजे, म्हणजे टक्केवारी दिली नाही तर बॉम्बा मारणारा रामराजे म्हणून सगळ्या तालुक्याला प्रसिद्ध झालेला आहे. तुमची लायकी तालुक्याला कळलेली आहे. त्यामुळे मला वेगळं काय तुम्हाला सांगणार आहे. पण काल तुम्ही खऱ्या अर्थाने एक हद्द केली. आम्हालाही त्याच्यामध्ये किती बोलावं तुमच्यावर किती नाही याच्यापर्यंत एक हद्द असते. मुलीबाळींच्याबद्दल तुम्ही संशय निर्माण करता, त्यांच्या कुटुंबाच्या बाबतीत संशय निर्माण करा राजकारणासाठी. त्याला त्यांची चूक नाही, ह्यांच्याकडे काहीच पवित्र नाही हो. ह्यांचं मन पवित्र नाही, त्यांचं चित्त पवित्र नाही. कशात तुम्ही आणि कुठलंच ट्रान्सपरंट नाही, कुठलंच खरं नाही ना. माणूस खानदानी असतो ना, ह्यांच्याकडे काहीच नाही. जर खानदानी माणूस असता हा रामराजे तर त्या मुलीवाळीवर बोललाच नसता. खानदानी माणसाचं लक्षण तुमचं कालचं नव्हतं. एक तालुक्यामधला कुठलाही भिकार माणूस असं बोलू शकत नाही, अशा पद्धतीचं वक्तव्य तुम्ही केलं. त्याचा म्हणावा तेवढा निषेध थोडा. आणि मी आज जे म्हणतो ना की तुम्ही साखरवाडीवाल्यांना म्हणतो तुम्ही खानदानी नाही आहे, तुम्ही शंड आहे, असे तसं शंड तुम्ही आहे. राजकारणासाठी पुरीचा आणि त्या कुटुंबाच्या नावावरची बदनामी करण्याचा प्रयत्न करता. कमिशनसाठी तुम्ही प्रयत्न करता. खानदानी नाही हे आम्हाला माहिती, तालुक्याला माहिती, पण ते दाखवून दिलं तुम्ही. मला ह्याच्यापेक्षा जास्त काय बोलायचं नाही. आणि मी 9:30 वाजता येणार आहे. 9:30 होतील, 9:45 होतील, पण मी येणार आहे. तुम्हाला वाटतंय ना की तुमच्यातले दादागिरी, तुमच्यातले हिंमत आहे. आणि मी एकटाच येणार आहे. गाडी पण चालवायला ड्रायव्हर घेऊन येणार नाही. मी इथं शब्द देतो आहे की आणि सारखं बोलायचं नाही. आज जर नाही आले तर तुम्हाला पत्रकारांनी टाकून द्या तिथे शंड रामराजे. रणजित निंबाळकर नाही आला तर ठीक आहे, रामराजे तिथं नाही आला किंवा तिची गुंड नाही आली तिथं, आणि मी एकटाच येणार आहे ना. मी काय सांगितले प्रतिकारसुद्धा करणार नाही. त्यांना गोळ्या घालायच्या ते घालून दे मला. तुम्ही सारखं पोलीस संरक्षण ठेवून बाजूला या, पोलीस संरक्षण ठेवून बाजूला या. त्या ठिकाणी ते बघा. बाकी दुसऱ्याच्या कुटुंबात लक्ष घालण्याच्या ऐवजी पोरीबाळीवर बोला. अनिकेतचं लग्न करा म्हणून, ती का होत नाही ती बघा. अजून वेळ वाया गेलेली नाही. बोला आमदार साहेब बोला. नमस्कार. आता या तालुक्याचे नेते, आमचे नेते रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आत्ताच त्यांचं जे काय मनोगत होतं ते व्यक्त केलं. मी तर खरं काल परवा साखरवाडीच्या सभेमध्ये जे त्यांनी वक्तव्य केलं त्याचा मी तर खरं तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून मी जाहीर निषेध करतो. अरे राजमाता जिजाऊ, झाशीची राणी, जसं राजमाता जिजाऊंनी कारभार केला, चांगला कारभार करून चांगला आदर्श निर्माण या महाराष्ट्राला आणि देशाला घडवून दिला. आमच्या झाशीच्या राणीने चांगलं युद्ध करून इंग्रजांना इथून हद्दपार केलं. आमच्या सावित्रीबाईंनी चांगलं शिक्षण देऊन चांगले विद्यार्थी घडवण्याचं काम केलं. त्याच पद्धतीनं माता रमाबाईंनी सुद्धा चांगल्या पद्धतीनं सामाजिक काम करून दीनदुबळ्या दलित दुबळ्या लोकांची सेवा करण्याची त्यांनी सेवा केली. आणि अशाच प्रकारानं माझ्या तालुक्याच्या सभापती शिवांजलीताई, खरं तर ती आमची सर्वांची लेक आहे. अतिशय गोड मुलगी आहे, चांगलं काम करते, तालुक्यामध्ये चांगलं प्रशासन हाताळते, शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम करते. मात करण्याचं काम ते करते, शेतकऱ्यांना मदत करते, आरोग्य विभागाचं चांगलं काम करते, शिक्षण विभाग चांगला सुधारण्याचं काम करते. आणि अशा माझ्या सभापतीला तुम्ही चुकीच्या पद्धतीनं बोललात. तुमच्या नातवंडासारखी ती आहे. आणि अशा
आमच्या ताईला तुम्ही जो शब्द वापरले, ज्या त्या घराबद्दल बोललात, तर मी या तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून तुमचा जाहीर निषेध करतो. आणि सुसंस्कृतपणा तुमच्याकडे आहे असं तुम्ही वारंवार सांगत असता. हा तुमचा सुसंस्कृतपणा तालुक्याने 30 वर्ष पाहिलेला आहे. तुम्ही प्रत्येक वेळेस सांगायचं मला त्या गोष्टीवरती बोलायचं नाही आणि नको ते बोलत बसायचं, नको ते मापं काढत बसायचे. आमच्या नेत्याबद्दल मी वारंवार सांगतो की आपण प्रत्येक गोष्ट चुकीची बोलत असता. आणि खरं तर तुम्हाला सांगायचं तालुक्यातलं प्रेम करायला लागलेलं आहे, हे तुम्हाला बघवत नाही. तालुक्यातल्या तरुणांना त्यांच्या हाताला काम इथं मिळणार आहे हे त्यांना माहीत आहे. नवीन आपण उद्योगधंदे आणतोय, MIDC आणतोय, रस्ते करतोय, रेल्वेबद्दल तुम्ही बोलताय, निगेटिव्हिटी तयार करताय. म्हणजे एक जर पॉझिटिव्ह आपण घेऊन या तालुक्याला कुठंतरी चांगल्या उंचीवरती घेऊन जाण्याचं काम आमचं नेतृत्व करत असतं, आम्ही करत असतो. आणि अशा तरुणांच्या विचारावरती घालायचं काम आपण अतिशय व्यवस्थितपणे करत आहात. पण तालुक्यातल्या तरुणांना निश्चितपणानं कळलं की तालुका विकासाच्या दृष्टीने चाललेला आहे, विकास घेऊन चाललेला आहे. आणि आपण आता फक्त शिव्या देण्याचं काम करताय. माझ्या शेतकऱ्यांना शिव्या देत आहे, माझ्या तालुक्यातल्या कार्यकर्त्यांना शिव्या देत आहे, कुणाला सावकार म्हणताय, कुणाला बॅरिस्टर म्हणताय. आणि बऱ्याच उपमा आपल्याकडं आहेत. हा तुमचा खरा तर सुसंस्कृतपणा आहे. आणि तुमच्या त्या सुसंस्कृतपणाकडं आम्हाला जायचं नाही. आम्हाला तालुका विकासाच्या दृष्टीनं न्यायचा आहे. तालुक्यामध्ये डेव्हलपमेंट करायची, तालुक्यामध्ये नवीन कंपन्या आणायच्या आणि तालुक्यातल्या तरुणांना हाताला काम द्यायचं आहे. तुम्ही काय बोलताय, किती शिव्या देताय ह्याच्याकडं आम्ही आता बघणार नाही. आणि घेतं की आम्ही आता तुमच्यावरती किती बोलावं, काय बोलावं ह्याच्यासुद्धा सगळ्या मर्यादा आपण आमचं आता जास्त आम्ही केंद्रित करतोय. तालुक्यात जेवढ्या योजना आणायच्या, तालुक्यात पाणी आणायचं, पाण्यासारखा निरादेवधरसारखा प्रश्न दादांनी आता सांगितला की त्या पाण्यासाठी संघर्ष करून मोठ्या विरोधकांना, पवारसाहेबांसारख्या मोठ्या विरोधकांना अंगावर घेऊन ह्या तालुक्यातल्या जनतेला, तालुक्यातल्या शेतकऱ्याला पाणी देण्याचं काम खऱ्या अर्थानं रणजितदादांच्या माध्यमातून झालं. आणि हेच त्यांना बघवत नाही दादा. त्यांना जे बघवत नाही ते हे बघवत नाही की तुम्ही कमी वेळामध्ये ह्यांना 30-30 वर्ष सत्ता देऊन 2-2 आमदार यांच्याकडं त्यांनी स्वतः सांगितलं की म्हणजे जवळजवळ 30 वर्षातली 22 वर्ष ते लाल दिव्यात होते. आणि एवढ्या सगळं भोगूनसुद्धा त्यांना हे तुम्ही जे केलं ह्या 2 वर्षामध्ये केलं, 3 वर्षामध्ये केलं ते त्यांना जमलं नाही. ह्याचं खरं दुःख दादा त्यांना आहे. आणि त्यांनी काय आता वरडायचं ते वरडावं. आता दादानी सांगितलंच आहे की मी तिथं येतो, तुम्हाला जे काय करायचं आहे, माझ्यावरती गोळीबार करायचा आहे, काय करायचं आहे, जे काय तुमच्या मनात आहे ते करा. आम्ही आमच्या नेत्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहोत. आम्ही त्यांच्या पाठीमागं ताकदीनं, शमशेरदादा असतील, आम्ही असेल, तात्या असतील, वकील साहेब असतील, आणि आम्ही सर्वच कार्यकर्ते दादांच्या पाठीशी खंबीरपणे आहोत. दादा आमचं सक्षम आहेत. येणाऱ्या प्रत्येक वादळाला सामर्थ्यानं तोंड देण्याची त्यांची जिद्द चिकाटी आहे. कैलासवासी इंदुराव नाईक निंबाळकर यांचे ते चिरंजीव आहेत. ते कधीही कशालाही घाबरलेले नाहीत. जनतेसाठी रस्त्यावर उतरलेलं हे नेतृत्व आहे. जनतेची सेवा करण्यासाठी ते उतरलेलं नेतृत्व आहे. हे तुमच्या कुठल्याही दहशतीला, तुमच्या कुठल्याही भिकेला ते कधी भीक घालणार नाही. एवढंच मी या निमित्तानं सांगतो. आपण जे बोललात ते योग्य नाही बोलला, ते तालुक्याला शोभलं नाही. तालुक्यातली जनतेने सगळे निकाल तुमच्या विरोधात देऊन तुम्हाला दाखवलेलं आहे. आमदारकीच्या वेळेस दाखवलेलं आहे, पंचायत समितीला दाखवलेलं आहे, नगरपालिकेला काय दाखवायचं तुम्हाला. तुम्ही आता निवांत राहा आणि राहिलेलं जे आयुष्य आहे ते श्रीराम मंदिरामध्ये जाऊन रामचरणी विलीन होऊन अतिशय चांगलं रामाचं नाव, सीतेचं नाव, दत्ताचं नाव तुम्ही मंदिरात जाऊन घ्या. एवढीच आम्ही या तालुक्याच्या वतीने आम्ही तुम्हाला विनंती करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. आंबेडकरांनी या देशासाठी घटना लिहिली. घटना लिहिण्याच्या अगोदर या देशातले 565 संस्थानिकांनी आपलं संस्थानं विलीन केली.
ते बिचारे ज्यांनी ज्यांनी विलीन केली त्यांच्या डोक्यातनं कधीच ती सरंजामशाही गेली. परंतु फलटण तालुक्याचं दुर्दैव आहे, फलटण तालुक्यातल्या संस्थानिकाच्या डोक्यातनं अजूनही सरंजामशाही गेलेली नाही. त्यांना मान्यच नाही की संस्थानं विलीन झालीत म्हणून. त्याचं कारण असं आहे की माझ्याशिवाय या तालुक्यात दुसरा मोठा झाला नाही पाहिजे. मी काम करेन न करेन, आम्ही विकास करू न करू, आम्ही प्रश्न तालुक्याचे सोडवू न सोडवू, आम्ही ह्या तालुक्यात आलेलो आहे ते सत्ता फक्त भोगण्यासाठी आलेलो आहे. आणि आम्ही जनतेची सेवा करायची नाही, जनतेने आमची सेवा करायची. अशा आविर्भावात आजही ही मंडळी वावरत आहेत. ह्यांना लोकशाही मान्य नाही, ह्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना मान्य नाही, ह्यांना काहीही मान्य नाही. ह्यांच्या डोक्यात अजूनही सरंजामशाही आहे. गंमत बघा तुम्ही, मी तुम्हाला वस्तुस्थितीच्या शिवाय मी तुम्हाला काही बोलणार नाही. 22 वर्ष लाल दिवा असून, 35 वर्ष सत्ता असून ह्यांनाचं पोट अजून भरलं नाही. बकासुराला सुद्धा मागं टाकतील अशी यांची अवस्था आहे. मला सांगा, याच तालुक्यात आमदार म्हणून कैलासवासी हरिभाऊ निंबाळकरांनी काम केलं, त्यांची सत्ता गेली. सत्ता गेल्यानंतरसुद्धा सर्वसामान्य माणूस म्हणून या तालुक्यात जगले का नाही होते? आपल्याबरोबर वावरले का नाही? आपल्याशी बोलले का नाही व्यवस्थित ते? दुसरं उदाहरण देतो डॉक्टर कृष्णचंद्र भोईट्यांचं. त्यांचीही सत्ता गेली आमदारकीची, तेही लोकात मिसळत होते, त्यांनी कधी लोकांना अपशब्द वापरला नाहीत. सत्ता गेला म्हणून त्यांचा बॅलन्स गेला नाही. तिसरं उदाहरण देतो कैलासवासी चिमणराव कदमांचं. त्यांचीही सत्ता गेली, ते 15 वर्ष आमदार होते. त्यांच्यासारखा तर वरायटरी कोणाची नव्हती. विधानसभेत त्यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि अत्यंत अभ्यासू भाषणं त्यांनी केली. गेला का हो त्यांचा कधी बॅलन्स? सत्ता गेली तरी. कैलासवासी हिंदूराव निंबाळकर खासदार होते, त्यांचीही सत्ता गेली. गेला का त्यांचा बॅलन्स कधी? आणि तुमची सत्ता गेली नाही, अजून 5 वर्ष होत आहेत. तुम्ही ताम्रपट घेऊन आला होता का? संस्थानिक आहात का तुम्ही अजून पण? लोकशाही तुम्हाला मान्य नाही, मतदान मान्य नाही. सत्ता गेली, तुमचा बॅलन्स गेला, ह्याचा अर्थ आहे की तुम्ही केलेली पापं तुम्हाला समोर दिसायला लागली म्हणून तुमचा बॅलन्स गेलेला आहे. तुम्हाला भीती आहे आपण जे केलेलं आहे ते पाप, ते गुन्हे, त्या चोऱ्या, त्या दरोडे समोर येऊ नयेत जनतेच्या, म्हणून हा कांगारावळा आहे. मी चोऱ्या केल्यात, मी दरोडे टाकल्यात, मी दुसऱ्याला लक्ष तालुक्याचं दुसऱ्याकडं रणजित दादांकडं दाखवायचं बोट, म्हणून तुमच्यावरचा फोकस कमी होणार नाही. तुम्ही जे केलेलं आहे ते तुम्हाला भोगावंच लागणार आहे. अहो मगाशी आमदार साहेब म्हणले, दादा म्हणले थापा. या महाराष्ट्रात थापा मारण्याची स्पर्धा घेतली ना तर ह्यांचा 1 नंबर लागेल. पहिल्यापासून बघा तालुक्याला कसं फसवत आल्यात. ते काय सांगतात भाषणात संस्थानिक? म्हणले आमच्या आजोबांनी जागा कारखान्याला दिली. साफ झूठ, पूर्ण झूठ आहे, सफेद खोट आहे. इथं या रस्त्याच्या पलीकडे जावा, माने कुटुंब अजून पण राहतं आहे. त्या माने कुटुंबाच्या नावावरती जागा होती, त्यांच्या मालकीची जागा होती, त्यांनी कारखान्याला विकलेली. त्यांच्याकडं दस्त आहे, तो दस्त मी बघितलेला आहे. आजही रजिस्टर ऑफिसला तुम्ही पत्रकार मंडळी जावा, त्या माने कुटुंबाने कारखान्याला विकलेली. त्या काळात त्या माने कुटुंबाने मला बोलवून घेतलं होतं, त्यांनी मला दस्त दाखवलेला आहे. कारखान्याला जागा त्या माने कुटुंबाने दिली, हे सांगतात आमच्या आजोबांनी दिली. दुसरं सभासदांना तालुक्याला मी मुद्दा म्हणून सांगेन, कैलासवासी हनुमंतराव पवार वारले, त्यांनी काय उठवलं? कारखाना कर्जबाजारी. मुद्दा म्हणून तुम्हाला सांगतो, त्या वर्षीचा अहवाल काढा. कैलासवासी हनुमंतराव पवार आपल्यातनं गेले 97 सालचा. त्या वर्षीचा अहवाल काढा.
त्यामध्ये 34 कोटी रुपये देणं कारखाना देणं होतं. त्यातली 16 कोटीची साखर शिल्लक होती गोडाऊनला. म्हणजे खऱ्या अर्थाने हनुमंतराव पवार गेले त्यावेळेस कारखाना फक्त 18 कोटी रुपये देणं होतं. मग मला तुम्ही सांगा, ह्यांनी 24 वर्ष कारखाना झालं ताब्यात घेतला, एकही सीझन स्वतः गाळला नाही. आणि न गाळता काय सांगतायत. मगाशी परवा दिवशी मी गजानन चौकातनं चाललो होतो, माझा एक मित्र भेटला. मी म्हणलं कसं काय चालले, शेती काय म्हणती. तर म्हणला मी 90 टन ऊस काढतोय. मला आश्चर्य वाटलं, जावा बघा होता हा गजानन चौकातच बसलेला आहे, 90 टन हे ऊस कसं काय काढतो म्हणलं. म्हणून तो गेल्यानंतर मी त्याच्या गल्लीत जाऊन चौकशी केली आणि हा म्हणलं 90 टन जर काढत असेल तर आपण बी त्याचं मार्गदर्शन घेऊ. तर म्हणलं अहो वकील साहेब काय ऐकतं त्याचं, त्यांनी दिली खंडाने जमीन, जो करतोय तो 90 टन काढतोय. तशी ह्यांची अवस्था. ह्यांनी खंडाने दिला कारखाना जवाहरला, खंड हे खात आहेत आणि सांगतात मिशिव ताव देऊन काय आम्ही गाळीत केलं, आम्ही काय दिला FRP दिला. अहो स्वतः राबावं लागतं, सभासदांच्या दारात जावं लागतं, रस्ते तयार करावं लागतात, नोंदी घ्याव्या लागतात, दर द्यावा लागतो, गाळप करावं लागतं, कामगारांची सुखदुःख बघावं लागतात, कामगारांचे पगार करावं लागतात. अशी अवस्था ह्यांची आहे. तुम्ही सांगा कारखान्याच्या बाबतीत केवळ ह्यांचं कमिशन, दत्त इंडियावाला ह्यांचं कमिशन वाढवून देतोय म्हणून जवाहरवाल्याला हाकलून दिलं. सभासदांनी ह्याची नोंद घेतली पाहिजे. विधानसभेची यांची निवडणूक होती आमदार साहेबांची, त्यावेळेस जवाहरवाल्याकडून कोणी पैसे आणले. त्यांचे चिरंजीव नगराध्यक्ष पदाला उभे राहिले त्यावेळेस जवाहरवाल्याकडून कोणी पैसे आणले. आत्ता पंचायत समिती जिल्हा परिषदेला पैसे मागितले, त्यांनी दिले नाही. पहिलेच तुम्ही परत दिले नाहीत तर मी कसा देऊ असे जवाहरवाले कोणाला म्हटले. दर सीझनला 2.5 कोटी रुपये कोणाला मिळत होते. केवळ तुमच्या कमिशनसाठी, तुमच्या भ्रष्टाचारासाठी, तुमच्या पैशासाठी तुम्ही त्या जवाहरवाल्याला पळवून लावला. अहो खोटं बोलताना तरी ते नीट लक्षात ठेवा ना की आपण आधी काय खोटं बोललो. पहिल्यांदा काय म्हणले ते जवाहरवाल्याला परवडत नाही म्हणून तो निघून गेला. आत्ता कालच्या सभेत काय म्हणतात, रणजितदादांनी पळवून लावला. म्हणजे किती खोटं बोलावं, काय बोलावं, वाईट काय असतं, खोटं बोलायला लक्षात ठेवावं लागतं आणि ते लक्षात राहत नाही. या तालुक्यात समोरची जनता बघत असती, त्याच्यासमोर खरं येतच. म्हणून तुमच्या त्या कारखान्याकडे ह्यांनी धंदा म्हणून बघितला. हो वाईट आहे, दुर्दैव आहे खरं. तुम्ही बघा उदाहरण लांब जाऊ नका. तुम्ही माळेगावचं अजितदादासारखं एवढं मोठं महाराष्ट्रातलं नेतृत्व गेलं, थांबलाय का हो कारखाना. फलटण तालुक्यात त्यांचे संचालक आज फिरतायत माळेगावचे ऊस गोळा करतायत. हा फरक आहे नेतृत्वातला. अजितदादाने विचार दिलेत, विकासाचे विचार दिलेत, बारामती तालुक्यात कामाचे विचार दिलेत, संस्था उभ्या करायचे विचार दिलेत, संस्था मोठ्या करायचा विचार दिलेत. तुम्ही काय विचार दिले, कमिशन खायचे. तुम्ही काय विचार दिले, इथं कमिशन खायचे, कारखाना चालवायला द्यायचे, खंड खायचं, खंडाने द्यायचा कारखाना. काय विचार दिले फलटण तालुक्यात तुम्ही. तुमचे संचालक का फिरत नाहीत, का पुढे येत नाहीत. दिले स्वातंत्र्य त्या संचालकाला कधी. एक कार्यकर्त्याचं नाव घ्या, 35 वर्षात एक कार्यकर्ता मोठा केला विचाराने. आज अभिमानाने सांगतोय फळीच्या फळी इंदुराव निंबाळकरांनी तयार केली. कायला सन्माननीय तात्या बसलेत, डॉक्टर कृष्णचंद्र भोईटांच्या नेतृत्वात ते तयार झाले. अहो किती नावं घ्यावेत. कैलासवासी हनुमंतराव पवारांनी फळी केली, कैलासवासी चिमणराव कदमांनी फळी तयार केली. तुम्ही काय केलं, तुम्ही फक्त तुमचा स्वार्थ बघितला. घरात पैसे दुधातनं आले पाहिजेत, घरात पैसे शिक्षणातनं आले पाहिजेत, घरात पैसे मेडिकलमधनं आले पाहिजेत, घरात पैसे साखरेतनं आले पाहिजेत, घरात पैसे कुठं कुठं निघतील
ओपन स्पेसमधनं नगरपालिकेतनं आले पाहिजेत, मार्केट कमिटीतनं आले पाहिजेत. आणि मग आम्ही काय करू, हे पैसे सगळे गोळा करू आणि पैशाच्या जीवावर आम्ही या तालुक्यात राजकारण करू. आणि चोराच्या उलट्या बॉम्बा सांगतायत रणजितदादा पैसे वाटतात म्हणून. पैसे वाटले 35 वर्ष तुम्ही, पैशाचं राजकारण ह्या तालुक्यात केलं तुम्ही, पैशाचे वाईट सवय लावल्या तालुक्याला तुम्ही. आणि आज तालुक्यातल्या जनतेने सत्ता बदल केल्यावर तुमच्या पायाखालची वाळू सरकली. एक नाव घ्या, असं एक नाव या 35 वर्षात तुम्ही केलेलं काम आणि एक कार्यकर्ता असा दाखवा विचाराने तयार केलेला. आम्ही सगळं सोडून देऊ. राहिला प्रश्न कारखान्याचा, शेवट करतो. अहो, आम्ही मोठ्या मनाने शेअर पूर्ण केले. मागच्याही ह्याच्यात मी सांगितलं, मुद्दा म्हणून आज सभासदांना सांगतो. 650 कोटी रुपयाचं कर्ज असलेला भुईंज कारखाना, किसनवीर कारखाना, त्यांना दरवर्षी सीझनला कर्ज मिळते. ते काय रडत बसले का हो? त्यांचं मॅनेजमेंट, त्यांचे संचालक तुमच्यासारखे असे रडत बसले का, शिव्या देत बसले का विरोधकांना? कारखान्याला सीझनला कर्ज कसं मिळतं तर कुठलीही बँक तुमच्यावर किती कोटी कर्ज हे बघत नाही कधी. सीझनचं कर्ज देताना त्या कारखान्याकडे नोंदी किती आल्या, त्या नोंदीतनं त्या कारखान्याला किती लाख टन गाळप होईल, ती साखर कशी विकली जाईल, त्याची किती क्विंटल साखर होईल, ती साखर कशी विकली जाईल, ती साखरेच्या पोत्यावर, त्याला प्लेज म्हणतो आपण, ते तारण घेतात. जशी साखर विकेल तसे ते बँकेत पैसे, बँक त्यांचे कर्जात पैसे भरून घेते, राहिलेले पैसे कारखान्याकडे राहतात. अहो, हे मी काय सर सांगायला पाहिजे? कारखान्यातला साधा आमचा अकाउंटंट सांगाल. आणि हे संपूर्ण महाराष्ट्रात आहे. हेच प्रॅक्टिस सगळीकडे, हे काय वेगळं नाही. आणि तुम्ही काय सांगताय? आणि करून काय केलं तुम्ही? 24 वर्ष कारखाना चालवायला देऊन आमच्या सभासदांवर आणि कर्मचाऱ्यांवर 200 कोटी रुपयाचा बोजा तुम्ही ठेवला. 83 कोटी रुपयाचा तुम्ही एक्सपान्शनचा बोजा आमच्यावर, आम्ही त्याला दे नाही. 17 कोटी रुपये आम्ही त्याचं जे डिपॉझिट तुम्ही घेतलं ते दे नाही, झाले 100 कोटी. आणि 115 कोटी रुपये श्रीरामच्या अहवालात, श्रीराम 115 कोटी रुपये देणं आणि कर्ज आहे. सांगा, 215 कोटी रुपये तुम्ही आमच्या बोजावर ठेवले, 24 कोटी, आणि तुम्ही फक्त खंड घेत बसला. कारखाना मिळाला, सभासद मिळाला, कामगार तर त्याहून मिळाला. तुमचा खंड फक्त दरवर्षी तुमच्या घरात येत होता. आणि शिव्या द्यायच्या दुसऱ्याला. कन्क्लूड करतो, शेवटचीच एक गोष्ट सांगतो. बघा, मला आता कोणी सांगितलं त्याचं नाव नाही सांगत, म्हणले मालिका बघा, कोणती मराठी मालिका, एक देव माणूस. तर म्हणले का? तर बघा तर म्हणले. मग मी आपले जेवताना बायकोला म्हणले लाव, तर लावले. तर म्हणले त्यातली एक म्हातारी, म्हणले म्हातारी सर्वाजी, म्हणले त्या मालिकेत त्या म्हातारीवर कॅमेरा आला की ती शिव्याची लाखोली वाहती आणि ती सगळ्यालाच वाहती. तसं फलटण तालुक्यात एक सर्वाजी निर्माण झाली. पत्रकार परिषद असली, सभा असली, मिटिंगा असल्या, कॅमेरा समोर आली की ही सर्व आजी शिव्या 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 नुसत्या. दुसरं ह्या सर्व आजीला काहीच माहिती नाही. तर आता जाऊ द्या, काय म्हणजे आता बोलण्यासारखं काय. आणि मगाशी जो निषेध केला ना, खरं तर फलटण तालुक्यातल्या माझ्या गोरगरीब महिलांनी, माझ्या मुलींनी, माझ्या बहिणींनी, माझ्या आया बहिणींनी ह्याची नोंद घ्यावी की एक माणूस फलटण तालुक्याचं तुम्ही ज्यांना नेतृत्व दिलं, 25-25, 30-30 वर्ष दिलं, तो माणूस महिलांबद्दल कितल्या खालच्या दर्जाचं बोलतो, किती खालच्या दर्जाचं महिलांबद्दल बोलतो, हे फलटण तालुक्यातल्या महिलांनी ह्याची नोंद घ्यावी. सुसंस्कृत घराणं तुमचं, तुम्ही इतकं घसरताय, तुमची सत्ता गेली म्हणून तुम्हाला महिलासुद्धा कळेनात. सर्वसामान्य घरातली, शेतकऱ्याच्या घरातली मुलगी ती आज ती नेतृत्वाच्या सभापतीच्या भूमिकेतनं ती तालुक्यात काम करते. तुमचे सभापती माहीत आहेत का हो? तुमचे सभापती गाडीत दारू सातारवरनं आणत होते सभापती असताना तात्या.
नावसुद्धा मला माहिती, मला कोणाची नावं घ्यायची नाही तर तेवढं ते मोठे पण नाहीत. आणि तुमच्याच कार्यकर्त्यांनी दादा त्याला वाचवलं, दादाच्याच कार्यकर्त्याने वाचवलं. नाही तर त्या सभापती असताना दारू त्याच्या गाडीत सापडलेली होत्या. असे सभापती तुम्ही बसवले. आणि ही मुलगी चांगली काम करते बिचारी, तिचं सण होय ना तुम्हाला. सर्वसामान्य कुटुंबातली सगळ्या सत्ता तुमच्या घरात पाहिजेत का? कुणी सर्वसामान्य माणसांनी येऊ नये या तालुक्यात, काम करू नये? ह्या गोष्टीचा जेवढा निषेध करता येईल तेवढा कमी आहे. अतिशय आम्हाला रागसुद्धा येत नाही. आमच्यासारख्या कार्यकर्त्याची मान ती ऐकून शर्मेने खाली होती. निषेध हा शब्दसुद्धा कमी, विरोध करणं, निषेध करणं, राग त्रागा हा सगळं कमी येतं. शेवटी आपण पण कोणाच्या तरी पोटी आलो, तीसुद्धा महिलाच होती ना. आपल्या आया बहिणीसुद्धा आहेत ना घरात आपल्या. काय बोलताय तुम्ही, कसं बोलताय तुम्ही? कोणत्या पातळीला चाललाय, कुठली पातळी राहिली आता? काय बघायचं ठेवलं तालुक्याने? अजून काय राहिलं तालुक्याला बघायचं? अजून काय तालुक्याने बघायचं आहे अजून? धन्यवाद. फलटण तालुका हा सईबाई महाराजांचा तालुका म्हणून ओळखला जातो महाराष्ट्रभर. सईबाईंचं नाव घ्यायचं आणि महिला आणि मुलींना शिव्या द्यायच्या, ही संस्कृती मात्र ह्या लोकांना जमते. ज्या सईबाईंच्या नावावर तुम्ही महाराष्ट्रभर राजकारण करत हिंडला, आमच्या घरातल्या सईबाई म्हणून तुम्ही जे काय म्हणून फलटण महाराष्ट्रभर फिरला, महाराष्ट्रभर सांगितलं, त्याच सईबाईंच्या तालुक्यामध्ये, सईबाई महाराजांच्या तालुक्यामध्ये तुम्ही सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलीला, जी स्वतःच्या कष्टावर वयाच्या 22व्या 23व्या 24व्या वर्षी सभापती होती, सर्वसामान्य कुटुंबातली मुलगी जी सभापती होती, त्या मुलीच्या बाबतीत अपशब्द काढता, ही संस्कृती ही कुठली संस्कृती? आजपर्यंत रणजितदादा असतील, प्रल्हाद तात्या असतील, निकम वकील असतील, किंवा आम्ही सगळे तालुक्यातले कार्यकर्ते असतील, आम्ही आजपर्यंत रामराजे साहेब तुमच्या वयाचा मान ठेवूनच आम्ही कधी आपला अपमान होईल अशा पद्धतीने कधी बोलण्याचं आम्ही टाळलं. खासदार साहेबांनी सुद्धा नेहमी सांगितलं की तुम्ही बोला, मी काय उत्तर देणार नाही, पण तुम्ही आमच्यावर बोललात, आम्ही कधी उत्तर दिलं नाही. खासदार साहेबांवर बोलला, आम्ही कधी उत्तर दिलेलं नाही, पण तुम्ही आमच्या सर्वसामान्य घरातील कन्येवर बोलला, यामुळेच तुम्हाला हे उत्तर देण्याची गरज भासली. तुमचा चिरंजीव पडला याला कारणीभूत तुम्हीच आहात. तुम्ही त्यांच्या नावावर त्यांना घेऊन बोगस प्लॉट तयार केले. हे लक्ष्मीनगर प्रभागामध्ये, ज्या प्रभागामध्ये कधी तुमचा पराजय कधी त्या प्रभागात बघितला नव्हता, त्या प्रभागामध्ये तुमचे 3 नगरसेवक 700 मतांनी पडले. ही सल तुम्हाला आहे. तुम्ही ज्या पद्धतीने आज तालुक्यामध्ये सभा घेऊन तुम्ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांना, आमच्या नेतृत्वाला, आमच्या नेते मंडळींना तुम्ही अपशब्दांनी बोलताय, याने फरक काय पडणार नाही. फक्त एवढंच होणार आहे की आमच्या तालुक्याची नाव तुम्ही महाराष्ट्रभर खराब करताय आणि परत तुम्हीच म्हणणार की तालुक्याचं नाव ही लोक खराब करतायत. हे कुठंतरी तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आज मी वयाचा दाखला तुम्हाला देणं मला ते शोभणार नाही. मी नगराध्यक्ष म्हणून विनंती करतो की जी गोष्ट तुम्हाला पचत नाही म्हणून तुम्ही
आमच्या सभापतींच्याबद्दल बोललात, आमच्या नेते मंडळींच्याबद्दल बोललात. एवढंच होतं तर तुम्ही गेल्या 25 वर्षामध्ये कारखाना एक दिवस तरी तुम्ही चालवला का हो? तिथं सभा झाली, जनरल मीटिंग झाली, मी सभासदांच्या बरोबर सभासदांच्या आग्रहाखातर मीही गेलो, मीही सभासद आहे कारखान्याचा, मीही गेलो. तर त्यावेळेस मी फक्त एवढीच विनंती केली होती आमदार साहेब की तुम्हाला 25 वर्ष 30 वर्ष या तालुक्यातल्या सभासदांनी श्रीराम कारखाना चालवायला दिलेला आहे आणि त्यांना तुम्ही ते 5 मिनटं प्रश्न विचारत होते. भोसले साहेब, कलेक्टर भोसले साहेब प्रश्न विचारत होते, तुम्ही 5 मिनटं उत्तर द्या. वास्तविक पाहता त्या प्रश्नाचं उत्तर देणं श्रीराम कारखान्याचे चेअरमन शेंडे साहेब यांनी अपेक्षित होतं, पण त्या बिचाऱ्याकडं कुठं माईकच नाही. माईक श्रीमंत संजूराजांकडं माईक, म्हणजे तिथंही आमच्याशिवाय कोणी बोलायचं नाही, उत्तरं द्यायची नाहीत, आम्हाला उत्तरं द्यायची नाहीत. प्रश्न विचारल्यानंतर आम्ही फक्त म्हटलं की 30 वर्ष, वकील साहेब आम्ही म्हटलं होतं फक्त 30 वर्ष 25-30 वर्ष तुम्हाला हा कारखाना चालवायला दिलेला आहे, पण याचं फक्त उत्तर द्या. एक म्हणजे याचं वकील जे प्रश्न विचारत आहेत त्याचं उत्तर द्या. ते उत्तर द्यायला तुम्हाला वेळ नव्हता. मग अशी कुठली मोगलाई लागली की तुम्ही त्यावेळेस तुम्हाला आठवलं नाही का की तिथं तालुक्यातले गुंड सगळे गोळा करून घेतले, जे सभासद नव्हते. आम्ही डोळ्यांनी बघत होतो की जे सभासद नाहीत, जे नाहीत ते स्टेजवर. ही न्यायबुद्धी का? तुम्ही ज्यावेळेस न्यायबुद्धीने वागचाल, सर्वसामान्य माणसाला, सभासदाला सभासद समजताल, तर तुम्हाला ते कधीच पटलं नाही, जमलं नाही. तुम्ही कारखाना हा आमच्या बापजाद्याचा आहे आणि तो कुणाला तरी आपण किराणा मालाच्या दुकानासारखं चालवायला दिलेला आहे, याच आविर्भावात तुम्ही राहिला. त्यातनं कधी मनाला वाटेल त्यावेळेस तुरडाळ उचलली, मनाला वाटेल त्यावेळेस गहू उचलले, मनाला वाटेल त्यावेळेस साखर उचलली, मनाला वाटेल त्यावेळेस तांदूळ उचलले, मनाला वाटेल त्यावेळेस बिस्किटचा पुडा उचलला. अशा पद्धतीने तुम्ही गेले 30 वर्ष हा कारखाना चालवला आणि आज तुम्ही पुळका आणताय की हा कारखाना तुम्ही कारखान्याबद्दल तुम्हाला कारखान्याबद्दल काहीच नाही. तुम्हाला कारखान्याबद्दल जर काय वाटत असतं तर तुम्ही ह्या तालुक्यात न फिरता महाराष्ट्रातल्या प्रत्येक बँकेच्या दारात दिसला असता की हा कारखाना मला चालू करायचा आहे आणि हा कारखाना चालू करायचा आहे तर आमच्या कारखान्यासाठी तुम्ही आम्हाला अर्थसहाय्य करा. जर भुईंजसारखा कारखाना खासदार म्हटले चालू होतो, वकील म्हटले भुईंजसारखा कारखाना चालू होऊ शकतो. महाराष्ट्रातले प्रल्हाद तात्यांनी जो बंद पडलेला चालू केलेला होता, तात्या काही करोडपती होते का? तात्यांनी कर्मचाऱ्यांना बरोबर घेऊन साखरवाडी कारखाना चालवला होता आणि तात्या कारखाना चालवत आहेत म्हणून हा कारखाना कसा बंद पडेल हाही प्रयत्न आपल्याकडनं झाला. हे विसरण्या एवढी आम्ही सुद्धा नाही. आम्ही वयाच्या 25शीत 30शीत आम्ही हे सगळं 35शीत आम्ही हे सगळं बघत आलेलो आहे. म्हणजे तालुक्याने हे काय बघितलेलं नाही असं नाही. श्रीराम कारखाना बंद करण्यासाठी राम मंदिरमध्ये बैठक घेणारे तुम्हीच की हा ऊस श्रीराम कारखाना बंद करायचा आहे, हनुमंतराव पवाराला एक कांड मिळता कामा नये आणि हा कारखाना बंद करायचा आहे. ही आपला ऊस साखरवाडी ह्याला घालायचा, माळेगावला घालायचा म्हणणारे तुम्हीच. ही दुटप्पी वागणं, दुटप्पी बोलणं हे आपल्याला शोभतंय का? एवढंच आहे की ज्यावेळेस 2 बोटं दुसऱ्याकडं दाखवतो त्यावेळेस 4 राहिलेली बोटं आपल्याकडे येतात आणि ती जर बोटं मोजायला लावली तर साहेब तुम्ही आज फलटण तालुक्यात फिरताय, तुम्हाला फलटण तालुक्यातला सभासद आणि फलटण तालुक्यातली जनता तुम्हाला रस्त्या उजळ मात्याने फिरून देणार नाही. एवढी तुमची कर्मकुंडली ह्या तालुक्याने बघितलेली आहे.
फक्त ती उघडी करायला लावू नका, एवढीच आमची विनंती आहे. आणि इथून पुढं आमच्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांवर किंवा आमच्या सभापतींवर, त्या बिचारीचा तर काही दोषच नाही. ती निवडून आली हाच दोष, ती सभापती झाली हाच दोष. म्हणजे सर्वसामान्य कुटुंबातली व्यक्ती या फलटणच्या सत्तास्थानी बसली हाच मोठा दोष. म्हणून त्यांना शिव्या घालत हिंडण्यापेक्षा माझी विनंती, तुम्हाला कारखाना चालवायचा आहे ना, तर तुम्ही महाराष्ट्रातल्या बँका आहेत, देशातल्या बँका आहेत, आणि तुम्ही काय लहान व्यक्ती नाही. महाराष्ट्रातले सभापती होता, एक काळ तुम्ही महाराष्ट्रात सभापती होता. तुम्हाला कोण हाच कारखाना परत निलावात जसा साखरवाडीचा खेळ केला तसाच श्रीरामचा खेळ करायचा आहे, हा माझा खरा आरोप आहे तुमच्या. श्रीखंडी काल कार्यकर्त्यांना श्रीखंडी हिजडे कार्यकर्त्यांना म्हटले, कुत्री म्हटले. त्याच्या आदल्या दिवशी माझ्याकडे प्यादी भरपूर आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांनी विचार करावा की ते खरंच हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना मानणारे कार्यकर्ते आहेत का ह्यांच्या घरातली प्यादी आहेत, ह्यांच्या घरातली श्रीखंडी आहेत, ह्यांच्या घरातली कुत्री आहेत. जे ते कार्यकर्त्याला म्हणते त्यांच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी आरशात बघावं, आपण कुत्रं आहे का, आपण श्रीखंडी आहे का, ही सकाळी बाहेर निघताना एवढा विचार करावा. दादा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना पण त्यांनी साखरवाडीच्या सभेमध्ये 2-3 वेळा टीका केली, त्याबद्दल काय सांगाल? आता मुख्यमंत्र्यांवर टीका करणे एवढी यांची लायकी आहे का? मुख्यमंत्र्याचे पाय धराय गेटमधनं मुख्यमंत्र्यांना आत घेत नाही, सारखे त्याच्या दारात उभं असतात, मला वेळ पाहिजे SMS टाकतात, आणि इकडं मुख्यमंत्र्यांच्यावर टीका करतात. मुख्यमंत्र्यांना तिकडे सांगतात की आम्ही तुमची स्तुती करतो, पंतप्रधान व्हावं अशी इच्छा व्यक्त करतो. तिथे तालुक्यात म्हणतील चिंध्या केल्या असत्या, अमकं केलं असतं. हे कसे दुईतोंडी बोलणं, म्हणजे आता नगराध्यक्ष म्हटलं ना, दुतोंडी लोकांची भूमिका आहे, आणि त्यांची तेवढी लायकी नाही. आपली लायकी जनतेने फलटणच्या दाखवलेली आहे, आपण त्या लायकीप्रमाणे राहावं.